मोर्शी मतदारसंघात राजकीय धूळ मातीला सुरुवात झाली असून नुकतेच मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या वक्तव्यामुळे शिवसेना आक्रमक झाली असून आमदार भुयार यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा शिवसेना कार्यकर्त्यांनी दिला आहे। पोरगी भेटून राहिली नाही, कारण पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगीसाठी तो पोरगा नोकरीवाला पाहिजे। पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिली असेल, एक नंबर देखणी असेल तर ते तुमच्या माझ्यासारख्या पोट्याला भेटत नाही, ते नोकरीवाल्याला भेटते। आणि 2 नंबरची पोरगी कोणाला भेटते? ज्याच्यावर पांठेला आहे, एखादा धंदा आहे, किराणा दुकान आहे, पांठेला चालवते, अशा माणसाला 2 नंबरची पोरगी डोंबडी डांबडी भेटते। आणि 3 नंबरचा जो गाय आहे, राहिला सुद्धा हेबडली हाबडली पोरगी शेतकऱ्याच्या पोट्याला भेटते। म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं काही खरं राहिलं नाही। मध्ये येणारं जन्माला येणारं जे लेकरू आहे ते हेंबळ हांबळच निघत राहते। माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी बांधणाऱ्याचं पिल्लू, असंच कार्यक्रम आहे आपला सगळा। म्हणून जरा तुम्ही यावरून शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असून शिवसेनेचे मोर्शी तालुका प्रमुख रवींद्र गुल्हाने व युवा सेनेचे अमरावती जिल्हा प्रमुख उमेश शहाणे यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला आहे। सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, या एका वाक्याने सन्माननीय बाळ गंगाधर टिळकांनी संपूर्ण देश पेटवला। त्याच धर्तीवर आज आपल्या मोर्शी मतदारसंघाचे सन्माननीय आमदार देवेंद्र भुयार साहेब यांचंही डोकं ठिकाणावर आहे का ही म्हणायची वेळ आली आहे। याचा कारण असं की त्यांनी 2 दिवसाआधी त्यांच्या प्रचारार्थ सुरू केलेल्या दौऱ्यामध्ये एका गावात बोलताना म्हटलं की 3 कॅटेगरीच्या मुली असतात। पहिल्या कॅटेगरीची सुंदर मुलगी ही नोकरीवाल्याला मिळते, दुसऱ्या कॅटेगरीची मुलगी ही एखाद्या पाणपट्टीवाल्याला मिळते आणि 3ऱ्या नंबरचा जो राहिलेला खेरखार आहे, माझ्या शब्दावरती ध्यान द्या, राहिलेला खेरखार हा शब्द प्रयोग सन्माननीय देवेंद्र भुयारांनी केला। म्हणजे कोणतीही मुलगी असो, तो खेरखार असो, काही असो, सावळी असो, पांढरी असो, डोंबळी असो, आपल्या आई वडिलांसाठी ती परीच असते। आणि त्यामुळं आमदार महोदयांना एवढंच म्हणणं असेल की वैयक्तिकरित्या जाऊन कोणावरही टीका करू नका। सर्व आपल्या मतदारसंघातल्या लोकांनी वैयक्तिकरित्या अजूनही कोणावरती टीका केलेली नाही आहे, परंतु तुम्ही त्याचं भान विसरलेला आहात। आमची तुम्हाला एक चेतावणी असेल की येत्या 2 दिवसात जर तुम्ही महिलांचा केलेल्या अपमानाप्रती जर तुम्ही माफी मागितली नाही तर आम्ही शिवसेनेच्या वतीनं तुमच्या तोंडाला काळं फासू। याद राखा, पुढच्या 2 दिवसात तुम्ही माफी मागायला हवी, अन्यथा मोर्शी शहरात तुम्ही कुठेही दिसाल, मोर्शी तालुक्यात तुम्ही कुठेही दिसाल तरी तुमच्या तोंडाला आम्ही काळं फासल्याशिवाय राहणार नाही। या राजकीय धूळ मातीत आमदार देवेंद्र भुयार यांनी सुद्धा आपली बाजू स्पष्ट करण्याकरिता प्रसिद्धी माध्यमाला प्रतिक्रिया दिली। मध्य प्रदेशमध्ये 2019 मध्ये शेतकरी मेळा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती, त्यांच्या मुलामुलींची विदारक परिस्थिती हा विषय त्यामध्ये होता। त्या विषयावर भाषण देण्याकरता मला त्यांना बोलावलं आणि मग त्या भाषणामध्ये मी सांगितलं का शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न होत नाही, मुलीचे लग्न होत नाही, मुले 35 वर्षाचे झाले, मुली 30 वर्षाच्या व्हायला लागल्या। लग्न न होण्याचं मूळ कारण की प्रत्येकांना नोकरीवाला पोरगा पाहिजे, नोकरी जर नसेल तर तो पोरगा त्यांना चालत नाही। आणि शेतकऱ्याची अवस्था अशी आहे की एखाद्याने जो 100 दाणे करणारे शेतकरी आहेत तरी सुद्धा त्याला निसर्ग साथ देत नाही, बाजारभाव त्याला मिळत नाही। ह्या सगळ्या भानगडीमुळे शेतकऱ्या मुलामुलींचे लग्न होण्यास प्रचंड अडचणी निर्माण व्हायला लागल्या आणि मुलीचे लग्न होत नाही म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये काही मुलींनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहे। विदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणात तरुण मुलामुलींची आत्महत्या झालेली आहे। आणि मग लग्न जर झाले तर त्याची अवस्था काय राहते ही सगळी मी विषय त्यामध्ये केली। मी मतदारसंघामध्ये फिरतो, 2 टीम जेवणाची व्यवस्था सुद्धा शेतकऱ्याची राहत नाही, अशी विदारक परिस्थिती शेतकऱ्याची झालेली आहे। आणि हेच खरं वास्तव्य मी माझ्या भाषणाच्या माध्यमातून मांडलेले आहे। काही वंदनीय राष्ट्रसंत तुकोजी महाराजांच्या विचारावर काम करणारे जे प्रबोधनकार आहे, सत्यपाल महाराज असेल, संदीप पाल महाराज असेल किंवा अनेक महाराज लोक आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे जे काही हाल व्हायला लागलेले आहे, नोकरीवाल्यांचं सगळं जरा व्यवस्थित आहे परंतु शेतकऱ्यांचं मात्र प्रचंड हाल अपेष्टा त्यांच्या लेकरांची व्हायला लागलेली आहे। ही सगळी परिस्थिती मी विशद केली, परंतु 2019चा जुना व्हिडिओ काढून आणि त्याच्यावर मी महिलांचा दिवशी आहे हे भासवण्याचं काम काही राजकीय पुढारी विशेष करून आमच्या मतदारसंघातले दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। परंतु मी कधीही माता भगिनींचा द्वेष केला नाही। मी त्यांना कायम सन्मानपूर्वक साथ गेल्या 2019 पासून मी 3 निवडणुका लढलो, काय मी त्यांना सन्मानपूर्वक वागवलं आणि मला कळते की त्यांचा आदरभाव आपण कायम ठेवला पाहिजे। आणि त्या माता भगिनी प्रचंड माझ्यावर प्रेम करतात, परंतु जाणीवपूर्वक निवडणुकीच्या तोंडावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बदनाम करण्याचं षडयंत्र काही राजकीय पुढाऱ्यांनी केलेलं आहे। परंतु मी माता भगिनींना विनंती करतो की अनावधानाने एखाद्या वेळेस
आपलं मन दुखावलं असेल तर त्याची मी दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो, परंतु माझा भाव हा तुम्हाला दुखवण्याचा नव्हता. खरी शेतकऱ्यांची परिस्थिती, ग्रामीण भागातल्या गावगाड्यातल्या शेतकऱ्यांची मुलामुलींची परिस्थिती ते विशद करण्याचं मी काम त्या माध्यमातून केलेलं आहे. या सर्व राजकीय पथनाट्यात मोर्शी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मात्र बघ्याची भूमिका घेऊन पाहू वेळेवरचा निर्णय घेतला असल्याचे दिसत आहे. जनमत लाईव्ह न्यूज करता सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट, मोर्शी.